राज्यात महायुतीचं सरकार आलं, आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा यांच्या पाठबळावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राज्य शासनाच्या वतीनं 800 कोटीपेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये मला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। कोणत्या गावात काय काम सुरू झाले याची यादी मी लोकांना दिलेली आहे। एवढा प्रचंड निधी मतदारसंघामध्ये आणला। कोरोना आणि महापुराच्या काळामध्ये शक्य त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामामध्ये उतरलो। बहुतांशी वेळा प्रशासनाला गती देण्याचं काम केलं। त्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये विरोधी उमेदवारांचे प्रवक्तेच जास्त बोलतात, मतदारसंघामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी काम करतात। गरिबांच्या हटावच्या घोषणा वर्षानुवर्ष देत भ्रमात ठेवण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे, त्यामुळे तो देखील तेच कित्ता गरवतात। परंतु कोणताही भूलथापांना बळी न पडता कोल्हापूरचे उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी माननीय नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझ्या धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावं या पद्धतीची विनंती करतो। खरं म्हटलं तर निवडणुकीच्या मतदानाचा दिवस आता जवळ आलेला आहे आणि या काळामध्ये या कोल्हापूरमध्ये असलेलं वाढतं तापमान, त्याचबरोबर वळवाचा पाऊस यामुळे मतदानाला लवकरात लवकर जाऊन आपली सर्वाधिक मतदान नोंदवावं या पद्धतीची नम्र विनंती या निमित्तानं करतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरच्या भूमिपुत्राला पुन्हा एकदा संसदेमध्ये काम करण्याची संधी द्यावी या पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो।